नमस्कार मित्रांनो, स्नेहदीप अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल पाटील. आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025 मधील संच ए मधील इंग्रजी घटकावरील प्रश्नांचे उत्तरासह विश्लेषण पाहूयात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. 1. इंग्लिश. Question number first. Choose the correct alternative of a contract form to complete the sentence. वाक्य पूर्ण करण्यासाठी संकुचित रूपांचा योग्य पर्याय निवडा. Dash it throw the garbage here. First option aren't, second doesn't, third haven't, fourth don't. The answer of this question is option number 4, don't. इथं वाक्य सूचना देत आहे, इथे कचरा टाकू नका. आपण फर्स्ट ऑप्शन बघूया. आरंट. आरंट हा हेल्पिंग वर्ब आहे. थ्रो हे ऍक्शन वर्ब आहे, त्यामुळे वाक्य चुकीचे होते. सेकंड ऑप्शन डझंट. डझंट हे एका व्यक्तीला वापरण्यासाठी वापरतात, पण हे इथं पब्लिकली म्हणजे सर्व लोकांसाठी वापरलेल्या सूचना आहेत. आणि थर्ड ऑप्शन बघूयात तर हॅवन सोबत नेहमी V3 येते, पण इथे थ्रो म्हणजे V1 आलेले आहेत, म्हणून V1 म्हणजेच मूळ शब्द आणि V3 म्हणजे बदललेला तिसरा रूप म्हणजे थ्रोन, म्हणूनच थर्ड ऑप्शन सुद्धा चुकीचे आहेत. आणि अचूक पर्याय म्हणजे 4, डोंट. डोंट म्हणजे डोंट थ्रो गार्बेज हिअर, इथे कचरा टाकू नये. सेकंड क्वेश्चन. Choose the correct alternative for the given sentence. It is 8:45. First 9 o'clock, second 8:45 o'clock, third 9:15 o'clock, fourth 9:30 o'clock. The answer is the option number second, 8:45 o'clock. क्वार्टर टू म्हणजेच पुढच्या तासाला 15 मिनिट बाकी आहेत. आपण इथं क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये बघू शकता 9 o'clock. इथं 9 o'clock डायरेक्ट करेक्ट 9 o'clock आहे, इथं कोणालाच 15 मिनिटं बाकी नाही आहेत. आणि सेकंड ऑप्शन मध्ये 8:45 म्हणजे 9 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. थर्ड ऑप्शन मध्ये आपण बघू शकतात 9:15 o'clock म्हणजेच 9:15 झालेले असून हे ऑप्शन सुद्धा चुकीचे, त्याला फक्त क्वार्टर पास्ट म्हणतात. आणि क्वेश्चन नंबर फोर्थ म्हणजे हाफ पास्ट. हाफ पास्ट म्हणजेच अर्धा तास झालेला आहे. इथे आपण बघूया अचूक पर्याय 2 आहे, म्हणजे तिथे 9:15 बाकी आहेत. क्वेश्चन नंबर थर्ड. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. अचूक पर्याय निवडा. फर्स्ट हाऊस माऊस, सेकंड टॉय बॉय, थर्ड टॉय टेल, फोर्थ मेक टेक. अशा प्रश्नांना सरासरी 30 सेकंड वेळ मिळते. The answer is the option number 3, tall tale. Rhyming words म्हणजेच शेवटी एक सारखा येणारा आवाज. फर्स्ट ऑप्शन बघू शकता आपण हाऊस माऊस. हाऊस म्हणजे माऊस म्हणजे शेवटी SE या दोघांचे एक सारखे येत आहे आणि प्रोनाउन्सिएशन सुद्धा SE सारखे येत आहे. सेकंड मध्ये टॉय बॉय, या दोघांचे प्रोनाउन्सिएशन सुद्धा एक सारखे म्हणजे सेम येत आहेत. थर्ड ऑप्शन मध्ये बघू शकता टॉल टेल, या स्पेलिंग एक सारखे येत आहेत पण प्रोनाउन्सिएशन वेगळे आहेत. टॉल हा वेगळा शब्द आपण उच्चारतोय आणि टेल हा पण वेगळा शब्द उच्चारत आहे. आणि फोर्थ मध्ये बघू शकतो मेक टेक, या दोघींचे प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार सुद्धा सारखे येत आहेत, म्हणूनच आन्सर इज द ऑप्शन नंबर 3, टॉल आहे. क्वेश्चन नंबर फोर्थ. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. येथे विराम चिन्ह सोबत योग्य वाक्य निवडा.
फर्स्ट, माय ब्रदर लिव्स इन मुंबई. सेकंड, माय ब्रदर लिव्स इन मुंबई. थर्ड, माय ब्रदर लिव्स इन मुंबई. फोर्थ, माय ब्रदर्स लिव्ह इन मुंबई. The correct answer is the option number 4. My brother lives in Mumbai. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते. आपण फर्स्ट ऑप्शन बघूया. या वाक्याची सुरुवात माय एम हे कॅपिटल लेटर नाही असून ते ऑप्शन चुकीचे आहे. सेकंड मध्ये बघूया माय ब्रदर लिव्स इन मुंबई. माय एम हे कॅपिटल लेटर आहेत पण मुंबई हे प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउन म्हणजे आपण योग्य जागा किंवा व्यक्तीला आपण प्रॉपर नाउन म्हणू शकतो. आणि प्रॉपर नाउन म्हणजे प्रॉपर नाउनची फर्स्ट लेटर सुद्धा एम कॅपिटल असतो. तर इथं सेकंड ऑप्शन मध्ये एम मुंबई हे प्रॉपर नाउन असून त्याचा फर्स्ट लेटर कॅपिटल नाही आहे म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा चुकीचे असू शकते. थर्ड ऑप्शन मध्ये आपण बघूया माय ब्रदर लिव्स इन मुंबई. येथे सुद्धा फर्स्ट लेटर कॅपिटल लेटर नाही म्हणून ते थर्ड ऑप्शन चुकीचे आहे. फोर्थ मध्ये आपण बघू शकतो माय हे कॅपिटल लेटरने सुरू झालेलं असून इथं प्रॉपर नाउन मुंबई सुद्धा कॅपिटल लेटरने सुरू झालेला आहे म्हणूनच पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी संकुचित रूपांचा योग्य पर्याय निवडा. प्लीज डॅश डॅश फॉर मी. फर्स्ट, वेट थांबणे. सेकंड, वेट वजन. थर्ड, वेट म्हणजे ओले. फोर्थ, वेट्स म्हणजे ओले होते. द करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर फर्स्ट, वेट. वाक्याचा अर्थ बघून जो शब्द अर्थ लावतो तो आपण इथे निवडायचा आहे. आपण फर्स्ट बघूया प्लीज वेट फॉर मी. वेट म्हणजे वाट पाहणे. वेट म्हणजे वाट पाहणे. आता प्लीज वेट फॉर मी, कृपया माझ्यासाठी वाट पहा. सेकंड म्हणजे वजन. वेट म्हणजे वजन. कृपया वजन माझ्यासाठी. या पुऱ्या वाक्याचं काहीच सेन्स बनत नाही किंवा हा पुरा अर्थहीन वाक्य बनत आहे. सेकंड मध्ये वेट म्हणजेच ओले. प्लीज ओले फॉर मी म्हणजेच वेट म्हणजेच ओले असणे किंवा या पुरा वाक्याचा काहीच अर्थ बनत नाही, तो नॉन मिनिंग सेंटेन्स बनतोय. आणि फोर्थ मध्ये सुद्धा आपण बघू शकतो वेट्स म्हणजे ओले होते. याचा सुद्धा काहीच अर्थ होणार नाही कारण तो ओला नाहीये, तो वाट बघत आहे कोणाची. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 1 वेट्स हे अचूक उत्तर आहे. वेट्स म्हणजे कृपया माझी वाट पहा. 6th क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. माय फादर इज अ टीचर. सेकंड, माय फादर इज अन टीचर. द माय फादर इज अ टीचर. माय फादर इज अ टीचर. अशा प्रश्नांना सरासरी 30 सेकंद वेळ मिळतो. द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर 4 माय फादर इज अ टीचर. इथं ए किंवा एन हे जॉब प्रोफेशन सांगण्यासाठी आपण लावतात. आपण फर्स्ट मध्ये बघूया द टीचर. द टीचर हे फक्त एकच खास व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे त्यांनी. जसे की माझे वडील तेच शिक्षक आहेत. हे जॉब सांगणे नाही तर ओळख करून देणे होते म्हणून फर्स्ट पर्याय आपला चुकीचा आहे. माय फादर इज अन टीचर. आपण शिकलेलो आहोत की अँड हे नेहमी AEIOU हे ओवेल्सचा
जे आपले जे शब्द ओवेल्सने सुरू होतात किंवा स्टार्ट होतात त्यांच्या पुढे आपण ॲन वापरू शकतो. तर इथे टीचर, टीचर हा शब्द एक टी 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 या टी या लेटरने सुरू झालेला असून टी हा ओवेल नाही तर व्यंजन आहे, म्हणूनच अँड हा चुकीचा वापरलेला आहे, म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. थर्ड मध्ये बघूया, द माय फादर इज अ टीचर. इथं द हे कधीच पुढे येत नाही, माय फादर कधी पण पुढे येतं. म्हणजे माय फादर, माय हा लेटर येत ना तो पुढे राहतो आणि द म्हणजे मध्ये लेटरचा वाक्याच्या मध्ये राहतो. आणि फोर्थ ऑप्शन बघूया, माय फादर इज अ टीचर. फोर्थ ऑप्शन मध्ये माय हे कॅपिटल लेटर आहे. टीचर, टीचर मध्ये आपण बघितलं की टी हा एक व्यंजन आहे आणि व्यंजनच्या पुढे कधी पण ए आपण वापरू शकतो. तर माय फादर इज अ टीचर हे अचूक पर्याय आहे या उत्तर प्रश्नाचं. 7th क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी संकुचित रूपाचा योग्य पर्याय निवडा. सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅश डॅश द स्कूल. फर्स्ट स्टुडंट्स, सेकंड स्कूल, थर्ड इन फ्रंट ऑफ, फोर्थ आर. अशा प्रश्नांना सरासरी 30 सेकंद वेळ मिळतो, म्हणून आपण गळ्या लावलेले जेणेकरून तुमचा अधिक सराव व्हावा. या प्रश्नाचे अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर थर्ड, इन अ फ्रंट ऑफ. या प्रश्नावर आपण सांगत आहोत लोकेशन. लोकेशन म्हणजे ते घटना किंवा ती क्रिया कुठे होत आहे, कुठे होत आहे. सम स्टुडंट्स म्हणजे काही मुलं खेळत आहे डॅश डॅश द स्कूल, टिंब स्कूलकडे. तर आपण आपलं फर्स्ट ऑप्शन बघूया, स्टुडंट्स. आता इथे आपण फर्स्ट ऑप्शन लावूया, सम स्टुडंट्स आर प्लेइंग स्टुडंट्स द स्कूल. या एक फर्स्ट ऑप्शन लावून सेंटेन्सचा काहीच मिनिंग बनत नाहीये, म्हणून ते एक पूर्ण नॉन मिनिंगफुल सेंटेन्स असून तो अर्थहीन सेंटेन्स म्हणजे अर्थहीन वाक्य बनत असून फर्स्ट ऑप्शन हा चुकीचा आहे. सेकंड बघूया, स्कूल. स्कूल आपण लावलं तर सम स्टुडंट्स आर प्लेइंग स्कूल द स्कूल. स्कूल हे शब्द 2 वेळा येत असून त्याच्या सुद्धा एक अर्थहीन वाक्य बनत आहे. सेकंड इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजेच समोरासमोर. सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल म्हणजेच काही मुलं शाळेच्या समोर खेळत आहेत. हे एक पूर्ण वाक्य म्हणजे एक पूर्ण अर्थफुल म्हणजे मिनिंगफुल सेंटेन्स बनत आहे, म्हणूनच पर्याय क्रमांक 3 ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. पुढे 8, रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट फॉलो, सेकंड फेलो, थर्ड फ्लावर, फोर्थ फ्लॉ. The correct answer of this question is option number 3, flower. Unscramble. Unscramble लेटर आपल्याला दिलेला आहे ERLFOW. अनस्क्रॅम्बल म्हणजेच गोंधळलेला शब्द किंवा उलटून पुलटून लिहिलेला शब्द. गोंधळलेला शब्द. आपण फर्स्ट बघूया, फर्स्ट ऑप्शन बघूया, FOLLOW. फॉलो. फॉलो म्हणजे आपल्याकडे आपलं 2 L म्हणजे डबल L येत आहे आणि आपल्याला जो शब्द दिलेला आहे अनस्क्रॅम्बल लेटर त्याच्यामध्ये फक्त एक L येत आहे, म्हणून आपला फर्स्ट ऑप्शन चुकीचा आहे. असून सेकंड ऑप्शन मध्ये FELOW इथं सुद्धा अनस्क्रॅम्बल लेटर मध्ये R येत आहे, पण सेकंड ऑप्शन मध्ये R नाही दिलेला आहे, म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा आपला चुकीचा असू शकतो. आणि थर्ड मध्ये FLOWER फ्लावर. फ्लावर म्हणजे पूर्ण
पुरे लेटर्स ते अनस्क्रॅम्बल लेटर मध्ये दिलेले आहे, जसे की एफ दिलेला आहे, एल दिलेला आहे, ओ दिलेला आहे, डब्ल्यू ई आर, हे 6 शब्द त्या अनस्क्रॅम्बल लेटर मध्ये दिलेले असून त्या अनस्क्रॅम्बल लेटरला एकदम उलटून पलटून रिअरेंज करून हा फ्लावर शब्द तयार होत आहे. म्हणूनच ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर आहे. पुढे 9. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. पॅन तवा, स्पून म्हणजे चमचा, ग्राइंडर म्हणजे जातं, नाईफ म्हणजे चाकू. फर्स्ट ऑप्शन वायर, सेकंड मिक्सर, थर्ड चॉक, फोर्थ स्पॅनर. The correct answer of this question is option number 2 मिक्सर. आता इथे आपण बघूया वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर म्हणजेच एकाच प्रकारचे शब्द यांचा गट. इथे आपण एकाच प्रकारचे शब्द बघतोय. पॅन, पॅन म्हणजे तवा, स्पून म्हणजे चमची आणि ग्राइंडर जाता आणि नाईफ म्हणजे चाकू. हे आपण चारही शब्द, हे चारही जे वस्तू आहेत ना ते आपण किचन मध्ये यूज करतो. स्वयंपाकघरातील हे वस्तू आहेत. म्हणूनच आपण एक एक करून ऑप्शन बघूया. वायर, वायर आणि किचन याचा काही संबंध नाही. आपण वायर तर आपण बाहेर खंब्यांवर बघतो किंवा दुसऱ्या दुकानावर बघतो. सेकंड मिक्सर. मिक्सर हे आपण स्वयंपाकघरात यूज करतो. स्वयंपाकघरात यूज करणारे हे इन्स्ट्रुमेंट किंवा सामान आहे. थर्ड बघूया. थर्ड चॉक हे आपण स्कूलमध्ये साधारणतः आपण स्कूलमध्ये यूज करतो शाळेत. आणि चौथं म्हणजे स्पॅनर. स्पॅनर म्हणजे पाना. आपण कधी पण मेकॅनिकलच्या दुकानमध्ये किंवा कुठे बाहेर जाताना आपण काही वस्तू आपण सुधारतो तेव्हा स्पॅनर म्हणजे पाहणा आपण यूज करतो. म्हणून याच्या किचनशी काही संबंध नाही. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 मिक्सर हे अचूक उत्तर आहे, कारण आपण मिक्सर किचन मध्ये. नेक्स्ट 10 नंबर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज डॅश डॅश इज मदर इन द किचन. माझा मित्र टिंब त्याच्या आईला किचन मध्ये. फर्स्ट हेल्प मदत, सेकंड हेल्प्स मदत झाली, थर्ड हेल्पिंग मदत करणे, फोर्थ हेल्प मदत करणार. द करेक्ट ऑप्शन इज द थर्ड हेल्पिंग. इथे आपल्याला इज प्लस काहीतरी दिलेले असून त्याच्या तो जो शब्द आहे त्याच्या शेवटी ING असतो. त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. म्हणजेच काहीतरी सध्या चालू आहे, काहीतरी क्रिया घडत आहे. आपण फर्स्ट मध्ये बघू शकतो हेल्प. हेल्प म्हणजे नंतर वापरत नाही. हेल्प कधी पण वाक्याच्या नंतर वापरत नाही किंवा मदत करणे किंवा ते एकच व्यक्तीला वापरतो किंवा हेल्प मी म्हणजे आपण एकच सेंटेन्स बोलतो म्हणून ते वापरतो. हे तर पूर्ण सेंटेन्स आहे किंवा एक शब्द बोलण्यासाठी. सेकंड हेल्प्स. हेल्प्स म्हणजे प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणजे रोज करतो. हेल्प्स हे कोणासाठी वापरले आहेत? रोज करतो. जी क्रिया आपण रोज करतो त्यांनी फक्त एक स्पेसिफिक टाइमला सांगितलेली आहे. स्पेसिफिक म्हणजे याच वेळेलाच तो किचन मध्ये मदत करत आहे, तो रोज करत आहे असं नाही सांगितले. म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा चुकीचे असते. हेल्पिंग. हेल्पिंग आपण बघू शकतात म्हणजे क्रिया काहीतरी चालू आहे. हेल्पिंग म्हणजे करणे किंवा ती क्रिया चालू आहे. तर फ्रेंड म्हणजे त्याचा मित्र त्याच्या आईला किचन मध्ये मदत करत आहे. म्हणजेच माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन. आणि फोर्थ ऑप्शन आपण बघू शकतो हेल्प. हेल्प म्हणजे चुकीचे पास्ट म्हणजे भूतकालीन की माझी मदत करून झाली किंवा माझ्या मित्राची मदत करून झाली. ते एक भूतकालीन वाक्यासाठी आपण हेल्प वापरू शकतो.
तर पण हे भूतकालीन नाही नसून हे वाक्य वर्तमान काल आहे, म्हणजेच प्रेझेंट टेन्स मध्ये ते वाक्य चालू आहे. म्हणूनच आपलं ऑप्शन नंबर 3 हेल्पिंग म्हणजे काहीतरी सध्या चालू आहे किंवा क्रिया चालू आहे, म्हणूनच ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन. फर्स्ट, राजेश रन्स फास्ट. राजेश जोरात धावतो. सेकंड, राजेश सिंग्स नियरली. राजेश हा जवळच गातो. थर्ड, राजेश स्पीक्स लाऊडली. राजेश हा जोरजोरात बोलतो. फोर्थ, राजेश वॉज स्लोली. राजेश हा हळूहळू चालतो. The correct answer is the option second, Rajesh sings loudly. आपण इथं फर्स्ट ऑप्शन मध्ये बघू शकतो, राजेश रन फास्ट. इथं फास्ट आपल्याला हे क्रिया विशेषण दिलेले आहे व रन हे एक क्रिया आहे. तो फास्ट क्रिया विशेषण म्हणजे ही फास्ट हा रन्स म्हणजे धावणे या क्रियाबद्दल माहिती देत आहे. फास्ट. सेकंड मध्ये आपण बघू शकतो सिंग्स. सिंग्स ही क्रिया असून नियरली याचा अर्थ होतो जवळ. ही जवळ कोणतीच क्रिया विशेषण नाहीये किंवा क्रिया नाहीये, म्हणूनच या वाक्यामध्ये एकदम म्हणजे अर्थहीन वाक्य हे बनत आहे की जवळ जवळ तो क्रिया म्हणजे जवळ जवळ तो जोरात गातोय वगैरे असं काहीतरी बोलतोय, याचं अर्थहीन वाक्य बनते तो. थर्ड मध्ये आपण बघू शकतो राजेश स्पीक्स लाऊडली. लाऊडली हे सुद्धा क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषण असून स्पीक्स म्हणजेच बोलणे ही एक क्रिया आहे. म्हणजेच लाऊडली म्हणजे स्पीक्स म्हणजे बोलणे. बोलणे या क्रियाबद्दल लाऊडली म्हणजे क्रियाविषयी काहीतरी माहिती देत आहे. फोर्थ मध्ये पण तेच सेम स्लोली हे क्रिया विशेषण असून वॉक्स ही एक क्रिया आहे. तर म्हणजे क्रिया विशेषण वॉक्स म्हणजे चालणे याच्याबद्दल काहीतरी माहिती देत आहे. हे फर्स्ट थर्ड आणि फोर्थ मध्ये काहीतरी मिनिंगफुल किंवा सगळे जे ऑप्शन्स आहे ते काहीतरी क्रियाबद्दल क्रिया विशेषण माहिती देत आहे. पण सेकंड ऑप्शन आपण बघू शकतात की राजेश सिंग्स नियरली म्हणजेच राजेश जवळ जवळ गातो. हे पूर्ण अर्थहीन वाक्य बनत आहे किंवा याच्यामध्ये क्रिया विशेषण किंवा क्रिया कोणाबद्दल माहिती देत नाही हे. म्हणूनच आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 राजेश सिंग्स लाऊडली. नेक्स्ट, दिस एरो शोज डॅश डॅश डायरेक्शन. हे एरो कोणते डायरेक्शन दाखवते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट अपवर्ड म्हणजे वरती. सेकंड डाऊनवर्ड खाली. थर्ड राईट उजव्या बाजूला. फोर्थ लेफ्ट डाव्या बाजूला. The correct answer is the option number first, upward. अपवर्ड म्हणजेच वरती. आपल्याला सरांना दिसत आहे की तो एरो हा अपवर्ड डायरेक्शन म्हणजे वरती म्हणजे वरच्या बाजूने चाललेला आहे, म्हणून त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अपवर्ड. नेक्स्ट 14, फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळे शब्द ओळखा. फर्स्ट नी. सेकंड काइंड. थर्ड किंग. फोर्थ काइट. फर्स्ट नी म्हणजेच आपले गुडघे. काइंड म्हणजेच इमानदार. किंग म्हणजेच राजा आणि काइट म्हणजेच पतंग. द करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन इज द नी किंवा काइंड. तर आपण पहिले
नी साठी बघूया. तर नी नी हे शब्द आपण उच्चार करताना के के हा सायलेंट असतो. सायलेंट म्हणजे आपण आता नी आपण शब्द उच्चार करतोय तर के आपल्या तोंडातून येत नाही किंवा आपण डायरेक्ट एन पासून सुरू करतो असं वाटतं. तसंच सेकंड ऑप्शन बघू शकता आपण काइंड. काइंड हे के के आपण उच्चार करताना के आपल्या तोंडात येत आहे म्हणजे आपण के हा सायलेंट नाही. थर्ड मध्ये सुद्धा किंग. किंग म्हणजेच राजा. तर किंग बोलताना के के सुद्धा आपण हा शब्द बोलत आहोत किंवा तो सायलेंट नसून तो किंग हा पूर्ण एक उच्चार प्रोनाउन्सिएशन याचे प्रॉपर आहे. आणि फोर्थ म्हणजे काइट. काइट मध्ये सुद्धा के हा शब्द के आपण हा शब्द उच्चारतो आहे काइट या शब्दामध्ये के हा सायलेंट नाहीये. म्हणूनच फर्स्ट ऑप्शन नी हे आपलं पर्याय आहे. फर्स्ट ऑप्शन फर्स्ट नी दिलेले आहे. आणि इथं सेकंड ऑप्शन काइंड सुद्धा दिलेले आहे. ते काइंड आपण सांगू शकतो याच्यातून ऑड मॅन आउट कसं आहे. काइंड म्हणजेच इमानदार. इमानदार व्यक्ती. इमानदार आपण बोलू शकतो कोणाला हा खूप इमानदार आहे याने खूप इमानदारीचं काम केलं वगैरे. तर काइंड हा स्वभाव आहे. आणि हे बाकीचे जो आहेत ना नी किंग काइट राजा पतंग आणि गुडघे म्हणजेच एक वस्तू आहे. काइंड हा स्वभाव आहे म्हणजे काहीतरी भावना आहे ती मनातली म्हणून तो सुद्धा ऑड मॅन आउट होऊ शकतो. म्हणून आपण इथं ऑप्शन 1 and 2 नी आणि काइंड दिलेले आहेत. नेक्स्ट 15 चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स टू कंप्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. तुमच्याकडे सोन्याच्या किती मोठ्या ढीग आहे. फर्स्ट क्वेश्चन मार्क. सेकंड ऑप्शन ॲपोस्ट्रॉफी. थर्ड एक्सक्लेमेशन मार्क. फोर्थ फुल स्टॉप. अशा प्रश्नांना सरासरी 30 सेकंड वेळ मिळतो म्हणून आपण गरारच्या लावलेली जेणेकरून तुमच्या अधिक सराव व्हावा. द करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर 3 एक्सक्लेमेशन मार्क. इथं आपण बघू शकतो एक्सक्लेमेशन मार्क कसा आला. फर्स्ट म्हणजे क्वेश्चन मार्क. आपण क्वेश्चन मार्क कधी वापरतो जेव्हा आपण कोणाला काहीतरी प्रश्न विचारतोय जसं की व्हॉट आर यू डुईंग, वेअर आर यू, हाऊ आर यू. तर क्वेश्चन मार्क म्हणजे हे वाक्य सुरू होण्याच्या आधी आपण व्हॉट किंवा हाऊ किंवा वेअर हे डब्ल्यू पासून होणारे वाक्य म्हणजे कुठे आहे काय आहे हे विचारतोय. पण इथं आपण तसं विचारलं नाही. आपण इथं विचारलं तुमच्याकडे सोन्याचा किती मोठा ढीग आहे म्हणजे आपण विचारलं नाही. आपण इथं भावना व्यक्त केल्या आपण त्याची प्रशंसा करतोय किंवा तुमच्याकडे खूप सोनं आहे किंवा ढीग आहे म्हणून आपण क्वेश्चन मार्क नाही वापरू शकत कारण आपण त्याला प्रश्न विचारत नाही. सेकंड ॲपोस्ट्रॉफी. ॲपोस्ट्रॉफी म्हणजेच एखादी गोष्ट कोणाची आहेत ते वाचनाचं जसं की बॉईज. द बॉईज बॉल म्हणजेच मुलाचा चेंडू. द गर्ल्स फ्रॉक म्हणजेच या मुलीच्या फ्रॉक. म्हणजे आपण ॲपोस्ट्रॉफी कधी वापरतो जेव्हा आपण कुणाची वस्तू आहे ती सांगण्यासाठी आपण वापरतो. इथं आपण वॉटर पाइल ऑफ गोल्ड म्हणजे इथं आपण कोणाची वस्तू आहे हे सांगण्यासाठी नाही यूज केलेला आहे सेंटेन्स. थर्ड एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे आपण कधी भावना व्यक्त करतोय किंवा कोणाची भावना आपण व्यक्त करतोय किंवा कोणाला काहीतरी आपण प्रशंसा करतोय हे तेव्हा वापरतो एक्सक्लेमेशन मार्क. फोर्थ म्हणजे फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे पूर्ण वाक्य संपतंय किंवा काहीतरी वाक्य दिलेलं आहे आपल्याला हे संपण्याआधी डॉट राहतो त्याला म्हणतात फुल स्टॉप. इथं आपला डॉट दिला नाही म्हणून फुल स्टॉप हे येणार नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 एक्सक्लेमेशन मार्क. कारण आपण त्याच्याकडे भावना व्यक्त करतो किंवा त्याची आपण प्रशंसा करतोय किंवा त्याला आपण बोलतोय की तुमच्याकडे सोन्याचा किती मोठा ढीग आहे. नेक्स्ट 16 Your friend helped you at the right time. What will you say to him? Choose the correct alternative. तुमच्या मित्राने जे तुम्हाला योग्य वेळेत मदत केली तर तुम्ही त्याला काय बोलणार. फर्स्ट विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा. सेकंड कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन.
थर्ड, हॅव अ नाईस डे, तुमचा दिवस चांगला जाओ. फोर्थ, थँक्यू सो मच, धन्यवाद किंवा आभारी आहे. द आन्सर इज द ऑप्शन नंबर 4, थँक्यू सो मच. आपण कोणाला जर आपल्याला कोणी मदत केली तर आपण थँक्यू सो मच म्हणजे धन्यवाद आपण बोलतो, बरोबर. म्हणूनच ऑप्शन नंबर 4 आहे आन्सर. नेक्स्ट 17, कम्प्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग अ प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट. अक्षरांचा योग्य संच निवडून प्राण्यांची ही सारणी पूर्ण करा. द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर 2, BKRC. आपण एक एक करून इथं एक टाकूया. फर्स्ट मध्ये बी आपण टाकलं तर रॅबिट म्हणजे ससा, हे पूर्ण एक वर्ड बनलेला आहे बी. नंतर के आपण टाकलं सेकंडच्या मध्ये कंगारू, KANGAROO. आर सुद्धा आपण टाकूया थर्ड मध्ये. तर कंगारू हे पुरे ॲनिमलचं वर्ड बनलेलं आहे. आणि सी म्हणजे CROCODILE, क्रोकोडाईल आपण हे पुरं मगरमच्छ म्हणजे क्रोकोडाईल आपण सी टाकून क्रोकोडाईल हे पुरं वाक्य बनलं. म्हणूनच ऑप्शन नंबर 2 आन्सर BKRC. नेक्स्ट 18, fill in the blanks with the correct alternative. March is the dash dash month of the year. First 3, second, third, fourth, first. मार्च हा डॅश डॅश महिना आहे वर्षाचा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. द करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर थर्ड. इथं आपण बघू शकतो फर्स्ट ऑप्शन मध्ये आपला दिलेला आहे 3 हा एक अंक आहे. 3 हा एक अंक आपण 3 आपण कधी पण एकदम छोटं वाक्य बोलण्यासाठी वापरतो, जसे की 3 बॉयज, 3 गर्ल्स, 3 मुलं, 3 मुली किंवा 3 घरं किंवा 3 बंगलो वगैरे आपण वापरतो. 3 हे पूर्ण सेकंड मध्ये बघू शकतो. दुसरा आपल्याला माहिती आहे की सेकंड महिना म्हणजे दुसरा महिना आपल्या कॅलेंडर मध्ये असतो फेब्रुवारी. मधून मार्च बद्दल विचारलं म्हणून फेब्रुवारी चुकीचे आहे. थर्ड मध्ये आपण बघू शकतो थर्ड म्हणजे तिसरा. मार्च हा कितवा महिना आहे? तिसरा महिना. मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर. म्हणूनच पर्याय क्रमांक 3 ऑप्शन नंबर 3 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड चूज द करेक्ट शेप. फर्स्ट ट्रायंगल, सेकंड रेक्टँगल, थर्ड स्क्वेअर, फोर्थ सर्कल. आपल्याला इथे एक पिक्चर दिलेले आहे, त्याला ऑब्झर्व करून त्याला निरीक्षण करून आपल्याला त्याचे शेप ओळखायचा आहे, ते कोणत्या आकाराचा आहे. The correct option is the second, rectangle. Next 20. Choose the correct alternative that shows the action word. First, lovely, खूप छान. Noise म्हणजे आवाज. Third, monkey म्हणजे माकड. Fourth म्हणजे यान म्हणजे जांभुळे देणे. आपण झोपताना जांभूळ. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. The correct answer of this question is the fourth, yawn. लवली म्हणजे खूप सुंदर. खूप सुंदर हे आपण दुसऱ्यांना बोलतोय, भावना व्यक्त करतो. नॉईज म्हणजे आवाज आणि मंकी म्हणजेच माकड. आपल्या इथे ऍक्शन वर्ड म्हणजे क्रिया आपल्या इथे ओळखायला लावली. तर फर्स्ट ऑप्शन नंबर 4 यॉन म्हणजे जांभूळ देणं. आपण झोपताना जांभूळ देतो नाही, आपण क्रिया करतोय. मधूनच ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट,
Observe the picture and choose the correct alternative. First, a stomach ache. Second, the headache. Third, fever. Fourth, cough and cold. First, पोटदुखी. Second, डोकेदुखी. Third, ताप. Fourth, सर्दी व खोकला. The correct answer. Instruction for question number 22 to 24. प्रश्न 22 ते 24 साठी सूचना. Read the following passage carefully and answer the question. Once there was an emperor in China who was very fond of gardening. He loved plants and gardens. He even enjoyed working in his gardens. People came from far and wide to see his beautiful gardens. एकेकाळी एक चायनामध्ये एक राजा राहत होता. त्याला फॉन्ड ऑफ गार्डन, त्याला गार्डनिंग म्हणजे बगीचे लावायची, झाडं झुडुपं फुलं लावायची त्याला खूप हौस होती, त्याला खूप आवड होती. त्याला प्लांट्स म्हणजे झाडं झुडप आणि फुलं आणि गार्डन्स म्हणजे बगीचे बनवायचे खूप आवडायचं. तो रोजच आपल्या बगीच्यामध्ये पाणी घालायच्या झाडांना वगैरे. तो त्याला खूप एन्जॉय, त्याला खूप मजा वाटायची. दुरून दुरून लोक त्याचे गार्डन्स बघायला. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. बगीचे लावण्याचा कोणाला शौक होता. फर्स्ट, चायना. सेकंड, अन एम्पियर. थर्ड, पीपल. फोर्थ, प्लांट्स. अशा प्रश्नांना सरासरी 30 सेकंड वेळ मिळतो, म्हणून आपण घड्याळ लावलेली, जेणेकरून तुमचा अधिक सराव व्हावा. The correct answer is the option number second, an emperor. An emperor म्हणजे राजाला झाडे लावण्याची, गार्डनिंग करण्याची खूप शौक होती. नेक्स्ट 23. Choose the correct pair from the passage. पॅसेज मधून योग्य जोडी निवडा. फर्स्ट, लवली प्लांट्स. सेकंड, फार पीपल. थर्ड, ब्युटिफुल गार्डन. फोर्थ, ब्रेव एम्पियर. The correct answer is the option number third, beautiful garden. म्हणजे त्याचे सुंदर बगीचे खूप होते. 24. Choose the correct alternative to complete the sentence. The emperor enjoy. राजा एन्जॉय म्हणजे एन्जॉय करायचे, त्याला मजा यायची. फर्स्ट, प्लांट्स. सेकंड, ब्युटिफुल फ्लावर. थर्ड, वर्किंग इन द पॅलेस. फोर्थ, वर्किंग इन द गार्डन्स. राजाला मजा कुठे वाटायची. द करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर 4, वर्किंग इन द गार्डन्स. म्हणजे राजाला मजा गार्डन्स मध्ये काम करण्या वेळेस वाटायची, जेव्हा तो गार्डन्स मध्ये झाडांना फुलांना पाणी टाकायच्या, पाणी द्यायचे किंवा त्याला आनंद खूप वाटायचा त्यावेळेस. Next 25. Look at the picture carefully and select the correct alternative. ह्या पिक्चर कडे किंवा या चित्राकडे काळजीपूर्वक बघावं, योग्य पर्याय निवडा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. The correct answer is the option number 3, I can't hear you. आपण इथं बघू शकता फर्स्ट ऑप्शन, कम हिअर. कम हिअर म्हणजेच इकडे ये. कम हिअर याचा मराठी अर्थ होतो इकडे ये. इकडे ये म्हणजे या चॅनलशी, या पिक्चरशी काहीच जुळत नाहीये. तो असं कान लावून बघतोय, इकडे याचा काही संबंधच नाही. सेकंड मध्ये बघू शकतो, लेट मी थिंक. मला विचार करू दे. त्याची तो ऍक्शन आपण बघू शकतो. याच्यावरून वाटतंय की हा विचार नाही करत आहे, काहीतरी ऐकतोय. थर्ड, आय कांट हिअर यू. मला
मला तुझं बोलणं ऐकू येत नाहीये. तर थर्ड ऑप्शन आपण बघू शकतो काहीतरी मॅच होतंय, म्हणजे मला तुझं बोलणं ऐकू येत नाही, तो काहीतरी एकदम कान लावून किंवा ध्यान लावून तो ऐकतोय, म्हणून आपला थर्ड ऑप्शन योग्य पर्याय आहे. द करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर थर्ड, आय कांट हिअर यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. थँक्यू.